आज हा जो वारीचा सोलर मॉड्यूलचा प्रकल्प ज्याचं भूमिपूजन झालं आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सोलर पॅनल तयार करण्याकरता, सोलर सेल तयार करण्याकरता सोलर मॉड्यूलमध्ये इनगॉट आणि वेफर या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याचा निर्माण हा चीनमध्ये होत होता आणि चीनमधनं जास्तीत जास्त आपण इम्पोर्ट करतो आहोत. त्याचे निर्मिती वारीच्या माध्यमातून नागपूरमध्ये या ठिकाणी बुटीबोरीत आज त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. जवळपास 10 गीगावॅट इतकं प्रोडक्शन हे होणार आहे आणि चायनाच्या बाहेर सिंगल फॅसिलिटी म्हणून ही सर्वात मोठी फॅसिलिटी होते आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुळातच सोलर मॉड्यूलमध्ये नागपूर आता एक इम्पॉर्टंट शहर म्हणून या ठिकाणी तयार होतं आहे. कारण यापूर्वीही अजून 3 कंपन्यांनी या ठिकाणी त्या संदर्भातला करार केलेला आहे. एकाचं काम अत्यंत ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक सोलर मॉड्यूलचं केंद्र म्हणून नागपूर आपल्याला उदयाला आलेलं पाहायला मिळेल. आजचे तिन्ही भूमिपूजन डावोसवर शंका लोक व्यक्त करत होते. एक समर्पक उत्तर मला असं वाटतं अत्यंत समर्पक उत्तर आहे. कारण या ठिकाणी जो न्यू एरा क्लिनटेक असेल किंवा ग्रेटा एनर्जी असेल, हे दोन्ही कोल गॅसिफिकेशनचे जे प्रकल्प आहेत, जगातली सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरली जाते. एकीकडे कार्बन कॅप्चरिंग होणार आहे तर दुसरीकडे ग्रीन स्टील तयार होणार आहे. मला असं वाटतं की देशामध्ये मोदी सरकारने 7 प्रकल्पांना मान्यता दिली, त्यातले 4 हे विदर्भात आलेले आहेत. त्यातल्या 2चं भूमिपूजन आपण केलं आहे. आता हे इथे आज 3रं भूमिपूजन मी केलं आहे. तिन्ही प्रकल्पांचे करार हे डावोसमध्ये झाले होते आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे. मला असं वाटतं की हे खरं उत्तर आहे.